मी मुनीर शेख तुमच्याशी बोलत आहे। मी कशाबद्दल तुम्हाला बोलतोय ते तुम्ही ऐकून घ्या। मी हाय मुस्लिम, मी मुस्लिम परिवारनी आहे, अजून मी मुस्लिमच आहे, पण मी मराठी तुमच्यासंग कसं बोलतोय ते आता तुम्ही बघा। काय आहे माहिती आहे, आता आपण मुंबईमध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतो, तर आपल्याला मराठी बोलायला पाहिजे। नाही येत ते आम्ही समजतो, कारण तुम्हाला येत नाही, पण आपणाला शिकायला फर्ज आहे की आपण शिकावा। तर तुम्ही पण शिका। आपण कुठे गुजरातला जातो, मद्रासला जातो, कुठे जातो आपण, तर तिकडची भाषा येत नाही आपल्याला, पण आपण जातो तर तिथे बोलतो ना, थोडा थोडा शिकतो ना। तर तुम्ही पण महाराष्ट्रामध्ये आले तर महाराष्ट्र शिका ना, की कशा बोलतात, काय बोलतात। आता तुम्ही कमवायला येतात इथे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कमवायला येतात, कमवतात, तुम्ही सर्व हे करतात, तुमचा बिझनेस सर्व तुम्ही करता, पण तुम्ही बोलता मराठी बोलणार नाही, असं नाही हो ना। मराठी शिका, बोला। आता मी पण कसं मुस्लिम आहे, पण मी कसं बोलतोय मराठी, तर तुम्ही पण शिका। आता किती वर्ष झाला, काय झाला, तुम्ही बोलता हमें 20 साल से हम लोग बिजनेस कर रहे, हम लोग मुंबई में इतने साल से रहते, तो आप लोग मराठी सीखो ना। नहीं आता है, कोई माँ के पेट में से सीख के नहीं आता है, पर अपना बोलना काम है, तो आप सीखो, तो आपको इसमें अच्छा ही होएगा। क्योंकि महाराष्ट्र में रहेगा, मुंबईमध्ये राहणार तर तुम्हाला महाराष्ट्र बोला लागणार। तुम्ही शिका, नाही येत तर असं बोलू नका, तुम्ही शिका। शिकलं तर सर्व होणार तुम्हाला, समजलं। तर मी काय बोलला ते वाईट मानू नका काय, पण तुम्ही मराठी बोलत जावा। नाही आलं की शिका, आजूबाजूवाले तुमचे महाराष्ट्रीयन भाया असले तर त्यांना बोला का आम्हाला शिकवून द्या म्हणून। आता मी पण आहे बघा, लहानपासून मुंबईमध्ये राहतो, मी आहे साऊथचा, मी हाय साऊथचा, आमची आई वडील आहेत साऊथचे, पण मी मराठी कसं बोलतोय आता तुम्ही बघतात ना। तर मी माझी काय आई घेऊन पुस्तक मला शिकवली नाही, वडीलने शिकवलं नाही, पण मी बाहेर जाऊन आपले मित्र संगती, आपले नातेवाडी म्हणजे आमचे मित्र आहे आज पडोसमध्ये, मी शिकलो, मी बोलतोय मराठी बोलतोय। आता कसं बोलतोय ते तुम्ही बघतात आहे मला, तर तुम्ही पण शिका, ठीक आहे। तर चला, आता महाराष्ट्रामध्ये राहा तर मराठी तुम्ही शिका।